राणी साहेबांचा विजय असो. माफ करा राणी साहेब, पण आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. राणी साहेब, मान्य आहे आम्हाला, आम्ही तुमच्या दरबारातले एक सामान्य सेवक आहोत, पण आम्ही तुमचे बाहेरचे व्यक्ती आहोत. तुमच्या हितामध्ये आमचं हित आहे. आता किती दिवस असं मूग घेऊन गप्प बसणार आम्ही? आम्हाला तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे. राणी साहेब, तुमचे पती आमचे महाराज हे फक्त आणि फक्त गादीपुरता महाराज राहिलेले आहे. कारण सगळे निर्णय हे त्यांचे थोरले बंधू आणि त्यांच्या वहिनीसाहेब घेत आहेत. त्यांचं काहीच चालत नाही. ते फक्त त्यांच्या इशाऱ्यावर सगळे निर्णय घेऊन मोकळे होतात, काही विचारच करत नाही. अशाने त्यांच्या हातातली गादी जाईल, ते हे राज्य गमावून बसतील. राणीसाहेब, खूप बिकट परिस्थिती आहे हो. राणीसाहेब, भिंतीलाही कान असतात, पण तुमच्या माहेरचा माणूस, तुमचा जवळचा माणूस म्हणून मला सांगणं गरजेचं आहे. हे ऐकल्यानंतर तुम्ही माझा कदाचित शिरच्छेद कराल, ते चालेल मला, पण जे सांगतोय ते सत्य आहे. राणीसाहेब, राज्यामध्ये कुजबूज चालू आहे. वहिनी साहेबांचं आणि तुमचे पती महाराज यांचे काहीतरी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे ते वहिनी साहेबांचंच ऐकतात, त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. आणि हे सगळं मला बघवत नाही. राणेसाहेब, जागे व्हा. ही वादळापूर्वीची शांतता आहे, हे लक्षात घ्या. काहीतरी ठोस निर्णय घ्या. बघा, मी काही तुम्हाला सांगितलं नाही आणि तुम्ही काही ऐकलं नाही, असंच वागा. पण तुमचा तिसरा डोळा आपल्या पतीवर, महाराजांवर असू द्या. त्यांच्यावर असं आंधळपेल नका करू. माझं ऐका. शेवटी तुमची मर्जी. शेवटी तुम्ही पती पत्नी आहात. माझ्यासारखा सामान्य सेवकाने बोलणं हे खूप चुकीचं आहे, पण काय करणार. मी तुमच्या माहेरचा माणूस आहे म्हणून मला खूप काळजी वाटते हो.